तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेमळात सलाम. स्वर्गीय सुमनच्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप मोठा सलाम. मी देवाचे आभार मानतो ह्या सुंदर वेळेसाठी की मला ही संधी मिळालेली आहे की तुमच्या पुढे येऊन देवाचं वचन ह्यावेळेस तुमच्यासमोर मी आणू इच्छितो. आणि ह्यावेळेस आपण पाहूया इब्रिलोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 7 वचन आणि 11 वचन आणि त्यानंतर आपण पाहूया 27 वचन आणि 11 अध्याय याचं 7 वचन अशा प्रकारे म्हणते, जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी ईश्वरीय संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घरच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याच्या तो वतनदार झाला. आज ह्यावेळेस मी तुम्हाला ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाचं नाव आहे येशू ख्रिस्तावर किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवणे. आपण इथे पाहू इच्छितो की नोहाने परमेश्वरावर विश्वास केला. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, नोहाने कधी विश्वास केला? जेव्हा ह्या जगात खूप पाप वाढले होते आणि परमेश्वराचा संदेश नोहाच्या द्वारे ह्या जगातील लोकांना सांगण्यात आला की तुम्ही तुमच्या पापाचा पश्चाताप करा. परंतु लोकांनी ऐकलं नाही. लोकांनी त्याची थट्टा उडवली. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि लोक त्याच्यावर हसू लागले. परंतु वारंवार तो लोकांना संदेश देत राहिला की देवावर विश्वास करा म्हणजे तुम्ही वाचविले जाणार. देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचं घराणं सुद्धा वाचवलं जाणार. परंतु प्रियांनो, लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर किंवा परमेश्वरावर विश्वास केला नाही आणि फक्त नोहा याने आणि त्याच्या कुटुंबाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला आणि त्यामुळे नोहाचं कुटुंब पूर्णपणे वाचविण्यात आलं. त्याचंच कुटुंब जगातल्या सर्व लोकांपैकी त्याचं कुटुंब वाचलं. माहिती आहे का बरं? कारण की त्याने देवावर विश्वास केलेला आहे. प्रियांनो, यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला वाटते की तुमचं कुटुंब वाचलं पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा देवावर विश्वास करा. आज पुष्कळशा कुटुंबात वेगवेगळी समस्या आहे. पुष्कळशा कुटुंबामध्ये आज लोकांच्या घरात भांडण होत आहे. लोकांच्या घरात वादविवाद होत आहे. लोकांचं घर तुटलेलं आहे. आज नवरा बायकोसंगती बोलत नाही. आज लेकरं मायबापासंगती बोलत नाही आणि अशा प्रकारे घरात अशांतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचा उद्धार होईल. माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचं घर वाचविला जाईल. नोहाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याचा बचाव झाला. त्याचं पूर्ण कुटुंब, त्याचे लेकरं, त्याच्या सुनी आणि प्रत्येक पशु व जीवजंतू हे वाचविला गेले. एक एक जोडपं प्रत्येक पशु आणि जीवजंतूमधलं. परंतु कशामुळे? नोहाच्या विश्वासामुळे त्याचं कुटुंब वाचविला गेलं. ह्यावेळेस तुमची इच्छा आहे काय की तुमचं कुटुंब वाचवलं पाहिजे? तुम्हाला वाटते काय तुमचं कुटुंब संकटातून बाहेर यायला पाहिजे? तुम्हाला वाटते काय की तुमच्या घरात पुन्हा एकदा ख्रिस्ताची शांती यावी? तुम्हाला वाटते काय तुमच्या घरातला वादविवाद नेहमीसाठी दूर व्हावा? तुम्हाला वाटते काय तुमच्या घरात नेहमी आनंद असावा? प्रियांनो, या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ज्या देवाने नोहाचं कुटुंब वाचवलं, ज्या देवाने नोहाच्या कुटुंबावर दया केली, तो देव सर्व जगाचा देव आहे. तो देव तुमचं कुटुंब वाचवण्यासाठी तयार आहे. नोहाने विश्वास केला त्यामुळे त्याचं घर किंवा त्याचं कुटुंब वाचवल्या गेलं. त्यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जितके लोक आज ह्या वचनाला ऐकत आहे, तुम्ही सुद्धा देवावर विश्वास करा
म्हणजे तुमचं घर पूर्णपणे वाचवण्यात येईल. मला माहिती नाही यावेळेस तुमच्या घरात कसल्या प्रकारची समस्या आहे, मला माहिती नाही घरात कसल्या प्रकारचा त्रास आहे, पण मला इतकं माहिती आहे हा पवित्र शास्त्रातील देव म्हणतो माझ्यावर विश्वास कर म्हणजे मी तुझं आणि तुझ्या कुटुंबाचा उद्धार करेल. मी पूर्णपणे तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तयार आहे. प्रियांनो, मी तुम्हाला ह्यावेळेस देवाच्या वचनातून उत्साहित करू इच्छितो आणि तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला वाटते की तुमचं घर वाचवलं पाहिजे, जर तुम्हाला वाटते तुमच्या घरात खरोखर ख्रिस्त आला पाहिजे आणि ज्या घरात ख्रिस्त येईल त्या घरात खरोखर एक शांतीचं वातावरण होऊन जाईल. त्या नोहाचं कुटुंब वाचविला गेलं. कशामुळे? कारण की त्या नोहाने देवावर विश्वास केला. आज तुमच्या आणि माझी पाळी आहे. या आपण त्या ख्रिस्तावर, त्या जिवंत देवावर, येशू ख्रिस्तावर विश्वास करूया म्हणजे तो खरोखर तुमचं आणि माझं कुटुंब वाचविण्यासाठी जिवंत देव आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि त्याचं 11 वचन वाचतो, इथं असे म्हटलेलं आहे की सारा जेव्हा 90 वर्षाची होती तिने देवावर विश्वास केला. 90 वर्षाची असताना तिने देवावर विश्वास केला आणि जी अशक्य गोष्ट होती फक्त तिने विश्वास केल्यामुळे वर्षाच्या 90व्या वयी ती गर्भधारणा प्राप्त करू शकली आणि विश्वासाच्या द्वारे तिने एका मुलाला जन्म दिला. हे कसं होऊ शकलं? तिने ख्रिस्तावर विश्वास केला, देवावर विश्वास केला आणि अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे. प्रियानो, जर तुम्हाला वाटते की बाबा मी थकलेलो आहो, मी कष्ट करून आज पूर्णपणे माझ्याकडे काही शक्ती राहिली नाही, हे कसं होईल, कधी होईल? माझ्याकडे उत्तर आहे तुमच्यासाठी. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास करा म्हणजे तो देव पूर्णपणे तुमची अशक्य गोष्ट शक्य करण्यास सर्व सामर्थ्य आहे. ज्या देवाने वयाच्या 90व्या वर्षी त्या सारेला सामर्थ्य दिली, तोच देव तुमचा आणि माझा देव आहे. तोच देव प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तयार आहे. आम्ही 2 गोष्टी पाहलो. नोहाने विश्वासाच्या द्वारे त्याचं कुटुंब वाचविला गेलं. आम्ही दुसरी गोष्ट पाहिली की सारा वयाच्या 90व्या वर्षी तिने गर्भधारणा प्राप्त केली आणि तिला देवाने सुंदरसं बाळ दिलं. अशक्य शक्य झालं. कशामुळे? फक्त विश्वासाच्या द्वारे. यावेळेस मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ख्रिस्तावर विश्वास करा. तुम्ही कोणत्याही जातीचे असो, तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, त्या देवाची इच्छा आहे फक्त विश्वास करा. त्या ख्रिस्ताला म्हणा, हो देव बाप्पा मी तुझ्या विश्वास करतो म्हणजे तो देव खरोखर तुमच्या जीवनात, जर तुम्हाला वाटते खूप मोठी अशक्य गोष्ट आहे, तो देव शक्य करण्यास तयार आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 27 वचन आपण पाहतो, इथे असे म्हटलेलं आहे की मोशे राजाच्या क्रोधाला न घाबरता तो मिस्र देश सोडून गेला. राजाला घाबरला नाही. का बरं? कारण की त्याने राजापेक्षा, जो राजांचा राजा आहे ज्याचं नाव परमेश्वर आहे, त्याच्यावर विश्वास केला. जो मनुष्य देवावर विश्वास करतो तो जगातल्या कोणत्याही व्यक्तीला घाबरत नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे प्रियांनो, आज ह्या जगात लोक वेगवेगळ्या प्रकारे घाबरलेले आहेत. संकटामुळे, घरातील लोकांमुळे, असे कोणते लोक आहेत जे त्रास देतात त्यांच्यामुळे घाबरलेले आहेत. परंतु असं म्हटलं आहे, मोशे राजाला न घाबरता मिस्र देश सोडून गेला आणि त्याला देवावर विश्वास होता की माझा देव राजांचा राजा आहे, तो मला शक्ती देईल, तो देव माझं भविष्य उज्ज्वल करेल. त्यामुळे मोशे तिथून निघून गेला. ह्यावेळेस तुम्हाला वाटते काय की तुम्ही सुद्धा अशा संकटातून बाहेर यायला पाहिजे? या मोशेप्रमाणे त्या देवावर विश्वास करा, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास करा म्हणजे तो देव तुम्हाला पूर्णपणे तुमच्या प्रत्येक संकटातून सुटका दिला. आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिलं की साराने विश्वास केला आणि 90व्या वर्षी ती आई झाली. आपण पाहिलेलं आहे की मोशेने विश्वास केला आणि तो राजाला घाबरला नाही. त्यानंतर आपण पाहिलं नोहाने विश्वास केला आणि त्याचं कुटुंब
वाचविला गेलं. आपण प्रार्थना करूया. जिवंत देवा, तुझे उपकार मानतो सुंदरशा वचनाबद्दल. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो, इतके जितके लोक इथे ऐकत आहेत त्या सर्वांना विश्वास दे, त्यांच्या घराचा उद्धार कर, त्यांच्या जीवनातल्या अशक्य गोष्टी शक्य कर. आणि देव बाप्पा, तू सगळ्यांना भीतीतून दूर कर, कारण की तुझ्या वचनामध्ये जो विश्वास करेल त्याचा उद्धार होईल. ह्या लोकांना तुझ्यावर विश्वास केलेला आहे, त्यांचा उद्धार कर, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार कर आणि त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गरज पूर्ण कर. उपकार मानतो तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या संधी बोललेला आहेस म्हणून, येशूच्या नावात आमेन. आता देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा याची सहभागिता सदैव आमच्या संधी राहावी हीच प्रार्थना करतो. आमेन आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.